पावसाळी टाकळ्याची भाजी अतिशय चवीला चविष्ट अशी लागते। यासाठी प्रथम टाकळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा। त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ ॲड करून ती भाजी उकडवून घ्यायची। यानंतर उकडलेल्या भाजीचं पाणी निथळून घ्यायचं। एका कढईमध्ये तेल तापलं की जिरं, मोहरी, हिंग व लसूण अशी फोडणी परतवून त्यावर जाडसर चिरलेला कांदा परतायचा। त्यावर चिमूटभर हळद, घरगुती तिखट व चवीनुसार मीठ व साखर घालून परतवून एक आमसुलाचं सोल घालायचं। यानंतर उकडलेली भाजी छान एकजीव करून घ्यायची व वरतून ओलं खोबरं घालायचं व भाजी 10 ते 15 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची। यानंतर तुम्ही खाताना वरतून ओलं खोबरं पण सर्व करू शकता। अशी भाजी भाकरीबरोबर एकदम उत्तम लागते। अशी एकदा नक्की करा व आवडली असल्यास आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पावसाळी टाकळ्याची भाजी अतिशय चवीला चविष्ट अशी लागते। यासाठी प्रथम टाकळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा। त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ ॲड करून ती भाजी उकडवून घ्यायची। यानंतर उकडलेल्या भाजीचं पाणी निथळून घ्यायचं। एका कढईमध्ये तेल तापलं की जिरं, मोहरी, हिंग व लसूण अशी फोडणी परतवून त्यावर जाडसर चिरलेला कांदा परतायचा। त्यावर चिमूटभर हळद, घरगुती तिखट व चवीनुसार मीठ व साखर घालून परतवून एक आमसुलाचं सोल घालायचं। यानंतर उकडलेली भाजी छान एकजीव करून घ्यायची व वरतून ओलं खोबरं घालायचं व भाजी 10 ते 15 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची। यानंतर तुम्ही खाताना वरतून ओलं खोबरं पण सर्व करू शकता। अशी भाजी भाकरीबरोबर एकदम उत्तम लागते। अशी एकदा नक्की करा व आवडली असल्यास आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।